तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी, तयारी असली तर सिडकोनं कारवाई करेल, त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या. आपण फसवलं जर मला आणि इथल्या आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या. आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला दिला. त्यामुळे सिडकोने एक पाऊल मागे घेत पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले. तसेच जोपर्यंत आदिवासींच्या घरांबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही कार्यवाही करायची नाही अशी रोखठोक भूमिका आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मांडली असता त्याला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती माघारी जावे लागले असून यामुळे पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला. करंजाडे जवळील आणि वडघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरावर तोडक कारवाईसाठी सिडकोचे अधिकारी, JCB आणि तत्सम मशिनरी, अग्निशमन दल, पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आल्याचे समजताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या ठिकाणी धाव घेत आदिवासी बांधवांना धीर दिला. उन्हाच्या कहरात ते जमिनीवर ठिय्या मांडून बसले. जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या घरासंदर्भात पुनर्वसनाची योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा एल्गार त्यांनी पुकारला. जशी वेळ होत होती तसा उन्हाचा कहर वाढत होता. सकाळी 9 वाजल्यापासून या आंदोलनाने धार धरली होती. दुपारचे 12:30 वाजता सूर्य आग ओतत होता. मात्र आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर आंदोलक जागेवरून हलले नाहीत. त्यांनी कारवाईला प्रखर विरोध केला. दरम्यान या संदर्भात सिडकोने चर्चेसाठी आमंत्रित केले. बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय गणेश देशमुख यांच्यासोबत दीर्घ वेळ बैठक झाली. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आदिवासी बांधवांच्या बाजूने भूमिका मांडत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असे सूचित केले. यावेळी झालेल्या सखोल चर्चेअंती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार पनवेल आणि उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरे वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे सिडकोने मान्य केले असून या संदर्भात सिडको प्राधिकरणाच्या संचालक मंडळांच्या आगामी बैठकीत सकारात्मक पद्धतीने चर्चा होणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांना व्यवस्थापक संचालक विजय सिंघल यांच्या मान्यतेने देण्यात आले. पनवेल उरणमधील आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सरकारकडे यापूर्वीच केली आहे. आता एकूणच या आंदोलन आणि बैठकीतून आदिवासी वस्त्यांच्या संरक्षणासाठी सिडकोकडून धोरणात्मक निर्णयाची तयारी करणार आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले. या निर्णयामागे या दोन्ही लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावरील त्यांचा कटिबद्ध दृष्टिकोन कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हा निर्णय आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून आदिवासी बांधवांच्या या समस्येबाबत राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा नेते दशरथ म्हात्रे, समीर केणी, राकेश गायकवाड, करंजाडे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, माजी सरपंच प्रदीप मुनकर, शशिकांत केणी, दयानंद केणी, सुनील भोईर, नंदकुमार भोईर, सुरेश भोईर, प्रदीप मुनकर, विजय केणी, मोहम्मद साठी, मनीषा गायकर, ॲडव्होकेट वीरा म्हात्रे पाटील, मंदा राऊत, सपना पाटील, समीना साठी, बिपिन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. फणसवाडीमधल्या 32 घरांच्या संदर्भात आज सकाळी 9 वाजल्यापासून
आपण सगळेजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आपण सगळेजण इथं आंदोलन करत असताना आपण सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे आम्हाला जर इथून हलवायचा असला तर आमचं पुनर्वसन दुसरीकडे कुठंतरी करून द्या. या ठिकाणी पत्रकार मंडळी पण जमलीत, त्यामुळे त्यांच्या समोर हा विषय सांगत असताना की या वाडीमध्ये आपल्याला इंदिरा आवास घरकुलं मिळालेली आहे. त्याच्यात या वाडीच्या ठिकाणी पाण्याची टाकी येणार होती, पण वाडी असल्यामुळं पाण्याची टाकी आली नाही. या वाडीच्याच ठिकाणी सिडकोनं गावामधल्या काही लोकांना 12.5% प्लॉट हे सुद्धा दिलेले होते, तर ते सुद्धा नंतर रद्द केले, कारण इथं वाडी आहे, वाडीला आपल्याला हलवता येत नाही म्हणून. मग अशा वेळेला हा जो रस्ता हा पलीकडच्या बाजूला जी सिडकोची विमानतळासाठी पुनर्वसन केलेली वसाहत आहे तिकडं जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्यासाठी आता पर्यायी रस्ता म्हणजे हा जुनाच रस्ता होता, पर्यायी रस्ता म्हणून याची निवड जर करायची आहे आणि त्याच्यासाठी जर कुठे 12 घरं काढा किंवा काय असं जर त्यांचं म्हणणं असलं तर त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणून उठवू नका हा आग्रह याच्यापूर्वी देखील आपण इथं उपस्थित असल्यापैकी अनेकांनी धरलेला होता. आता या अनुषंगानं आपण केलेल्या मागणीला सिडको प्रतिसाद देत नाही, वारंवार बोलून देखील प्रतिसाद देत नाही, म्हणून आज शेवटी सिडको कारवाई करायला येणार असं समजल्यावर आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली होती. आता या संदर्भात सिडकोचे जॉईंट एमडी हे चर्चा करायला मागतायत. सिडकोचे जॉईंट एमडी काय चर्चा करतायत तर चर्चा केली पाहिजे. लोकनेते दिबा पाटील साहेब सांगायचे की चर्चेची दारं बंद करायची नसतात, चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतंय ते पदरात पडून घ्यायचं आणि पुढे जायचं असतं. तर त्यामुळे चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी मला इथे सिडको कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे. फक्त एवढंच आहे की सिडको कार्यालयामध्ये तिथं मी जाणार, तिथं काय चर्चा करणार, त्यांनी आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथं येणार आहोत, पण त्यांनी ऐकलं नाही तर मी परत इथं येऊन बसणार आहोत. असं नाही का संध्याकाळ झाली 5 वाजले आता चला इथंच मुक्काम करणार, उद्या पण म्हणजे इथंच या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होतंय हे सांगत नाही किंवा कारवाई आम्ही यापुढे करणार नाही हे सांगत नाही तोपर्यंत आता दिलेलं आपलं धरणं आंदोलन हे रद्द होत नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, सिडकोच्या CVOच्या सांगण्यावरून इथून मी चाललोय. आता मीच उन्हात जात नाही म्हणून यांना सांगतो का सावलीत बसा. तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी, तयारी असली तर सिडकोनं कारवाई करेल, त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या. आपण फसवलं जर मला आणि इथल्या आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या. राज्याचे मुख्य सचिव सांगतात, मुख्यमंत्री बोलतायत का अजून कोण बोलतंय त्याला मार्ग सुद्धा आम्ही या सिडकोच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे. हा मार्ग जो आहे आपला JNPTचा तो झाला पाहिजे, हे काम झालं पाहिजे, सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्यापूर्वी सांगून झालेले आहे. पण हे असंच केलं पाहिजे, यांना उठवलंच पाहिजे, सिडकोची पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचे प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही या आंदोलनाला बसलेलो आहोत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 2024 साली जो गरजेपोटी बांधकाम क्षेत्र रेग्युलराइज करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आदिवासींचं सुद्धा स्थान असलं पाहिजे असं आमचं मागणं आहे. तुम्ही म्हणाल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला का मागणी केली नाही, तर प्रकल्पग्रस्तांचा हा 1995 सालापासून दिबा पाटील साहेब असताना पासूनचा प्रलंबित प्रयत्न होता. तर त्यांच्या एक प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खोडा घालू नये म्हणून तो मान्य केला. दिबा पाटील साहेबांचाच आदेश होता की पदरात पडतंय ते घ्या आणि पुढचं मागत राहा. आणि मला नाही वाटत की आदिवासी जे या इथं 80 पासूनची घरं आहेत त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि त्यांना या ठिकाणी वाऱ्यावरती सोडायला चालतं हे मी मान्य करणारा नाही आणि त्यामुळंच या ठिकाणी ही चर्चा करण्यासाठी जातोय. ठरल्याप्रमाणे जर कृती झाली नाही तर याच्या पुढं आम्ही काय करणार हे सुद्धा मी सांगितलेलं आहे.